today's fast paced world, factors like climate change, sedentary lifestyles, unhealthy eating habits, and stress have increased the risk of non communicable diseases like high blood pressure, diabetes, and cancer for many Indians. Rural communities and urban slums are often overlooked and face unique challenges when it comes to accessing healthcare services and gaining awareness about risk factors and the long term management of NCDs. Project Prana, supported by Boston Scientific, focuses on addressing non communicable diseases such as diabetes, hypertension, heart disease, and common cancers like oral, breast, and cervical cancer. By strengthening primary healthcare at PHCs and UPHCs, the project ensures that even the most marginalized populations have access to essential NCD services by increasing community awareness, upskilling health workers, and supporting the continuum of care for NCDs. The project has been implemented at PHC Mulhera in Gurugram, Haryana, and PHC Maan in Pune, Maharashtra, since January 2024. यहाँ पे हम क्योंकि पॉपुलेशन बहुत ज़्यादा है तो उन एरियाज़ में नहीं रीच कर पा रहे थे जो काफ़ी हाई रिस्क है। यहाँ पे आने के बाद हमने कैंप्स वगैरह लगाए, उनमें अवेयरनेस किया, काफ़ी स्क्रीनिंग यहाँ पे काफ़ी बढ़ गई है और जो ऑलरेडी डायग्नोज केसेस थे जिनको यहाँ पे सर्विसेज नहीं पता थी उनको भी अवेयरनेस मिली है। हमारे पास टोटल पॉपुलेशन जो है वो अराउंड 1 लाख है, उसमें 37% जो है वो NCD की पॉपुलेशन हम स्क्रीन करते हैं, जिसमें हम 30 अबव पेशेंट्स लेते हैं, बोथ मेल्स एंड फीमेल्स। और जो नंबर ऑफ पेशेंट्स हैं जिनको सुविधा मिली है वो ड्रास्टिकली इंक्रीज़ हुआ है। यहाँ पे हम हाइपरटेंशन स्क्रीन करते हैं, डायबिटीज़ मेलाइटिस के लिए स्क्रीनिंग करते हैं और यहाँ पे ओरल कैंसर, ब्रेस्ट कैंसर और सर्वाइकल कैंसर के लिए स्क्रीनिंग की जाती है। Ashas, the backbone of our community outreach, go door to door educating families about NCDs. Their efforts ensure that people understand the importance of early detection. Ashas also get support from community-based volunteers of Prana to motivate people to attend screening camps. प्राणा टीम आई है जब से ज़्यादा कैंप लगने लग गए हैं, लोग बड़े जागरूक हो गए हैं और जगह जगह पे कैंप लगते हैं तो उनमें जाके लोग बाग अपनी जांचें भी कराते हैं, बीपी शुगर की भी जांच होती है और बाहर से भी डॉक्टर आते हैं स्पेशलिस्ट। उसमें लेडीज डॉक्टर नहीं आती हैं, दांतों के भी डॉक्टर आते हैं, आँखों के भी आते हैं और उसमें खाने पीने के बारे में भी बताते हैं। प्राणा टीम हमारी मदद कर रही है जी, हमें ऑनलाइन भी सिखाती है और सी बैग भरने भी सिखाती है, एनरोलमेंट करना भी सिखाती है और रजिस्टर में हमारे साथ एंट्री भी करवा देते हैं। Through community mobilization and health camp approaches, Project Prana brings essential healthcare services to the community's doorstep. Prana addresses women's holistic health needs via special women's wellness camps, offering comprehensive checkups for eye issues, dental problems, gynecological issues, anemia, and NCD screenings. It also provides dedicated awareness sessions and screenings for breast and cervical cancer. मंदिर में कैंप लगा है, वहाँ वजन जांच, बीपी जांच, खून जांच सब हो रहा है और बहुत फ़ायदा हो रहा है इससे हम लोगों के।
अस्पताल जाने के लिए छुट्टी करना पड़ता, वो बहुत टाइम निकालना पड़ता पूरे दिन के लिए। यहाँ पे दांतों का जांच हो रहा है, महिला का अलग से जांच हो रहा है, इस दवाई भी मिल रहा है, इससे हम लोग को फायदा हो रहा है। माझे आशाताईने सांगितल्यापासून मला वर्ष झाले बीपीचा त्रास आहे. मी बाहेरून गोळ्या घेत होते खाजगीमधून. त्याच्यानंतर आशाताईने सांगितलं की माझ्याकडे गोळ्या मिळतात, मी आता तिच्याकडनं गोळ्या घेते, माझे पैसे बसतात तेवढे आपले. मला खूप त्रास होता. खाजगी दवाखान्यामध्ये खूप इलाज केला, डॉक्टरांनी जवळून गोळ्या घेतल्या, खूप इलाज केला. त्या शुगरचा आणि बी पीचं काहीच फरक पडलं नाही. मला आशाताईनं सांगितलं की आपल्या हिंजवडीमध्ये शिबिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा बाबा. त्या ठिकाणी गेलो, डॉक्टर लोकांनी मला तपासलं, माझी शुगर तपासली, बी पी तपासली, त्याच्यावर त्याने इलाज केला. तर तेव्हापासून मी गोळ्या घेतो आहे, त्या शिबिरातल्या गोळ्या औषध घेतो. त्यानंतर मला फरक असा पडला की मला बी पीही गेली आणि शुगरही गेलं आणि मी आता एकदम स्वस्थ झालो. मला कोणताही त्रास नाही. तर मी आशाताईंचा उपकार कधी विसरणार नाही. मागील 5 वर्षापासून आपल्याकडं NCD प्रोग्राम सुरू झालेला आहे. NCD प्रोग्राममध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस यांचं स्क्रीनिंग व ट्रीटमेंट होते. यामध्ये उच्च रक्तदाब, डायबिटीस, ओरल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर इत्यादी रोगांचे स्क्रीनिंग होते व जे रुग्ण आपल्याला याच्यामध्ये डायग्नोज होतात त्यांना ट्रीटमेंट दिली जाते व याची पोर्टलवर नोंद घेण्यात येते. हा प्रकल्प आमच्याकडे आशामार्फत राबवला जातो. आशामार्फत सर्वे करून जे रुग्ण आम्हाला सापडतात त्यांचं आम्ही तपासणी करून त्यांना अंडर ट्रीटमेंट घेतो. PPHF संस्थेचा प्राणा प्रकल्प मागील 9 महिन्यापासून आपल्याकडे सुरू करण्यात आले आहे. यामध्ये PPHF व प्राणा प्रकल्प यांची टीम दर सोमवारी आपल्याकडे येऊन कॅम्प घेतात. NCDचा कॅम्प. यामध्ये सर्व रोगांचं स्क्रीनिंग करतात व त्यांचे तपासणी पण केली जाते. त्यांच्या प्रयोगशाळेत तपासण्या पण होतात व त्यामध्ये जे रुग्ण डायग्नोज होतात BP, हायपरटेन्शन, कॅन्सर इत्यादीसाठी त्यांना आपण ट्रीटमेंट देतो. With healthcare workers upskilled with necessary training and PHCs and UPHCs receiving need-based equipment and consumable support, they are better prepared to deliver high-quality NCD services. As part of Project Prana, community awareness is a core intervention. School awareness programs instill healthy habits from a young age. We also celebrate health days, perform street plays, and conduct theme-based awareness sessions to empower communities for a healthier future. मी PPHF या शिबिरामध्ये आले होते चेकअप करण्यासाठी. तर त्यावेळेस त्यांनी माझं शुगर चेक केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला शुगर आहे म्हणून, आणि आपल्या सरकारी दवाखान्यात मोफत गोळ्या उपलब्ध करून दिल्या. त्या गोळ्यांमुळे मला खूप असा फायदा आहे आणि मला आता माझी शुगर जरा कमी आहे आणि होणारा जो चक्कर येणे वगैरे हा त्रास कमी झाला, थकवा येणे. Project Prana has made significant strides in combating NCDs and strengthening health systems. As we move forward, the next phase of Prana will integrate more interventions, addressing challenges and learnings to create a more lasting impact. Through Project Prana, we have enhanced the healthcare center performance in NCD diagnosis and management via upskilling of healthcare workers, availability of necessary equipments, and digitizing the patient's health record so the continuity of care is taken care by the national program itself. Prana improved services offered in the population-based NCD screening camps via increasing the community participation through effective community mobilization, involving the community leaders to overcome the cultural barriers, and conducting micro NCD screening camp.
Prana also enhanced the level of community awareness from its community and school awareness sessions, which focused on healthy lifestyle, healthy eating, physical activity, and early detection of non-communicable diseases. With the learnings of Prana, we intend to make next phase more impactful. So what are the different interventions we are proposing in the next phase? We aim to improve patient navigation and referral mechanism by leveraging a digital technology and fostering public-private partnerships. In the long term, we will be creating and nurturing patient support groups in the community and will also work to link the patients to the government insurance schemes. We will be intensifying the community and school-based awareness drives, and at the same time will be introducing the smart NCD screening camps. The learnings from Prana highlights the need to create a sustainable, community-centric model to tackle this NCD challenge. It requires collaboration, innovation, and commitment from all of us together. The journey of Prana continues to inspire change. Projects like these remind us that health is not just an individual concern, but a collective responsibility. Through such initiatives, we strive to build healthier communities and a stronger nation.